प्रचार सभामध्ये सहभाग घेत आहेत, रॅलीत सहभागी होत आहेत. आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहोत. तुमचं खूप खूप स्वागत, तुम्ही वेळ दिला त्यासाठी. आणि इतका बिझी शेड्यूल आहे तुमचा, तरी देखील तुम्ही वेळ दिलीत. प्रचार सुरू झालेला आहे आणि कशा पद्धतीचं वातावरण आहे, तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढताय? एक उत्साहाचं वातावरण, एक उत्स्फूर्तपणा मला पाहायला मिळतोय, मला जाणवतोय, अनुभव मला येतोय की एक लोकांनी ठरवलंय की पुन्हा एकदा देशामध्ये मोदीजींचं सरकार आणायचं आणि मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवायचं. कारण 10 वर्षामध्ये जे मोदीजींनी काम केलं या देशाच्या विकासासाठी, आणि लोक कंपॅरिझन करतात काँग्रेसचं 50-60 वर्षाचं काम, 50-60 वर्षाची सत्ता आणि केवळ 10 वर्षाची सत्ता. या 10 वर्षामध्ये जे 50-60 वर्षात काँग्रेसला जमलं नाही, किंबहुना ते करू शकले नाहीत, ते अयशस्वी ठरले. परंतु मोदीजी 10 वर्षामध्ये सर्व समाजांना त्यांनी स्पर्श केला आहे, सर्व समाज घटकांना त्यांनी न्याय दिला आहे. आणि त्यामुळे लोकहिताचं निर्णय घेणारं सरकार, सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार, सर्वसामान्यांचं ऐकून घेणारं सरकार आणि ऐकून निर्णय घेणारं सरकार, घरात बसणारं नाही, फेसबुक लाईव्ह करणारं नाही, उंटावरून शेळ्या हाकणारं नाही, थेट फेस टू फेस काम करणारं, हे आमचं सरकार आहे. त्यामुळे लोकांनी ठरवलंय काम करणाऱ्या सरकारच्या मागे, काम करणाऱ्या महायुतीच्या मागे जनता उभी राहील, घरी बसणाऱ्यांच्या नाही. त्यामुळे आम्ही विकासाच्या अजेंड्यावर ही निवडणूक, विकासाच्या मुद्द्यावर विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही लोकांसमोर जातो.